नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वर्दीमागचं भयावह सत्य. मुलीनेच प्रियकरासोबत रचला पोलीस बाबाच्या हत्येचा कट. महाराष्ट्र हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना भद्रावती येथे उघडकीस आली. वर्दीतीलच एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पोलीस वडिलांची हत्या केल्याचा सनसनाटी प्रकार 3 वर्षांनी समोर आला. या प्रकरणात आर्या जयंत बल्लावार हिने प्रियकर आशिष महेश शेडमाके याच्या मदतीने वडील जयंत बल्लावार यांना विष देत ठार केल्याचा आरोप आहे. आशिष शेडमाके व महिला पोलीस अंमलदार आर्या जयंत बल्लावार यांचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या संबंधांबाबत आर्याच्या वडिलांना चाहूल लागली होती. यावरून वडील आर्यासोबत वाद घालत मारहाण करत होते. या कारणावरून आशिष व आर्याने जयंत बल्लावार यांना विष देत ठार मारण्याचं ठरवलं. मात्र विष कुठून आणायचे असा प्रश्न आशिष पुढे उभा राहिल्याने त्याने याकरिता मावशीच्या अल्पवयीन मुलाला विष मिळेल का असं विचारलं. मावशीच्या मुलाने 22 वर्षीय चैतन्य सचिन गेडाम राहणार भद्रावती चंद्रपूर याला संपर्क करत प्रेम प्रकरण व त्यावरून होणाऱ्या वादाची माहिती देत आर्याच्या वडिलांना विष देऊन ठार मारण्यासाठी विष हवे असं सांगितलं. 24 एप्रिल 2023ला चैतन्यने आशिषला काचेच्या बाटलीत विष आणून दिलं. त्यासाठी आशिषने चैतन्यला 5,000 रुपये दिले. 25 एप्रिल 2023ला आर्याने वडील जयंत बल्लावार यांना मिल्कशेकमध्ये विष टाकत ते पिण्यासाठी दिले. मिल्कशेक पिल्यावर जयंत बल्लावार हे ड्युटीवर जाण्यासाठी प्रशासकीय भवनमध्ये गेले असता त्या ठिकाणी त्यांना चक्कर आली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासात मृत घोषित केलं. विशेष बाब म्हणजे चौकशीवेळी आर्याने पोलिसांना खोटी साक्ष दिली होती. तब्बल 3 वर्षांनंतर आशिष शेडमाके यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देत या प्रकरणाचा उलगडा केला. विशेष बाब म्हणजे आरोपी महिला पोलीस असल्याने पोलिसांनी चौकशीमध्ये गांभीर्य दाखवलं नाही. अन्यथा हा गुन्हा 3 वर्षापूर्वीच उघडकीस आला असता. 3 वर्षांनी रामनगर पोलिसांनी बी पार्टचे अवलोकन केलं. त्यामध्ये जयंत बल्लावार यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा अभिप्राय होता. पण 3 वर्षांनी पोलीस कर्मचारी आशिष शेडमाके यांनी तक्रार अर्ज का केला याबाबत रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दराडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की 2022 पासून आशिष व आर्याचे प्रेमसंबंध होते. त्याबाबत वडिलांना चाहूल लागली. वडिलांचा काटा त्या दोघांनी 2023ला काढला. त्यानंतर आर्या व आशिष हे दोघे 1 ते 2 वर्ष प्रेमाच्या आणाभाका घेत राहिले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. यामुळे सततच्या वादाला कंटाळून 3 वर्षापूर्वीची घटना आशिषने उघडकीस आणली. आशिष व आर्या हे 2025मध्ये चंद्रपूर पोलीस दलात दाखल झाले होते. 2 महिन्यापूर्वी त्यांची ट्रेनिंग संपली होती. रामनगर पोलिसांनी या प्रकरणात आशिष महेश शेडमाके, चैतन्य उर्फ मोंटी सचिन गेडाम, महिला पोलीस अंमलदार आर्या जयंत बल्लावार, विधी संघर्ष मुलावर यांच्यावर कट रचून जयंत बल्लावार यांना ठार करत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम 120 ब, 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने 4ही आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.